मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला। त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिराचा केलेला जीर्णोद्धार व त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केली। त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात होळकर हे बोलत होते। शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात होळकर अध्यासन केंद्राच्या वतीनं हे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रकाश महानवार हे होते। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडो मेटाबल स्पिरिट या पुस्तकाचं प्रकाशन झालं। सूत्रसंचालन डॉ. ज्योती माशाळे यांनी तर आभार डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।